ओम श्री मल्हारी सप्तशती. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदन कंठाटोपी चमाला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. आता करूया प्रार्थना. जय जय जी अगहरणा परात्परा केवल सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनतारया अनंत रूपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालन समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देवविता तू समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे आदिमदाग्र कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेसा. वेदांचाही तर्कचाचरे शास्त्रातही नावरे विष्णुशंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केव्हा आपली स्तुती सहस्रमुखे निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मदसी समर्था कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री या मीना असले देजे सदैव पापताप आणि देन्न सर्व जाव निरसोन इहलोकी सौख्य दोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वन्नाम तरणी छाचार प्राप्त हो मजला ते. आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूलींना नादबादो तुझ्या कृपे किती वरुण आपुले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञानतिमिर निर्सोन ज्ञान हृदयी प्रगटोपय शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृताविषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवंत व्यवहारी वर्तता नुपड भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबन तुकी त्या वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाय वार्ता मी पणाची नसेसी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी कवच अत कवच ध्यान. ध्याये मल्हारी देवं कनकगिरिनिभं माळसाभूषिताङ्कं श्वेताश्वखड्गहस्त विबुधबुधगण्ये सेव्यमान कृतार्थे युक्ताङ्घ्रि दैत्यमूर्धिनी डमरुविलसित नैशचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्ट स्वगणपरिवृत्तं नित्यमोंकाररूपं. प्रथम करावे गणेश नमन. सर्वसिद्धींचे साधन विघ्ने जाती पळ सर्व पळून यश कार्यात लाभते. शिव म्हणे पार्वतीस एके देवी मल्हारी कवच हे गुह्याहुनी अतिगुह्य अज्ञात आजवरी सर्वांना. पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हे हो मजला काय फळ मिळे जपणाराला. केसे करावे साधन केसे याचे विधिविधान कोणत्या प्रकारे अर्चन केसे होतसे रक्षण पठन करिता कवचाचे. पार्वतीस सांगे कैलासपती एक प्रिय सावध चित्ती कैसे विधिविधान रीती कवच साधना करावया. शिखास्थानी प्रणवाक्षर ब्रह्मा उद्गीत मस्तकावर मूर्धस्थानी ओंकार ललाटी महेश्वर रक्षावे. दोन्ही नेत्री मणिहंत्यास भ्रूमध्ये भुवनेश्वरास नासिकेवरी सुदेवाशास मुखी ओंकार रक्षावे. शिवन्यासा कंठावरी पार्वतीस स्कंदावरी खडगराज बाहुवरी हातांवरी रक्षणे त्रिपुरांतक शंकरन्यासा अंगुलीवरी शंकर चंद्रशेखर हृदयावरी पिनिकाल्या पिनाकिला जठरावरी दुर्जडी नाभीवरी रक्षो. महादेवा उदरासी रक्षी शैलजापती कटीज रक्षी त्र्यंबका माझ्या मांडण्यास रक्षी गुडगे माझे कृतीधारका. दोन्ही जांगा ईश्वराने गोटे माळसापतीने पायांचे रक्षण ईशाने सदा सर्वदा करावे. जोडोनी दोन्ही हात भक्ती सरे सावध चित्त प्रार्थना मल्हारी देवासह मनोभावे करावी. ऐसे कवच हे मल्हारी सर्व रक्षक सर्वतोपरी नित्य नेमे जपता आजरी इह परत्र कल्याण होते. ऐशा या कवचाने रक्षण भावे त्वरेने म्हणून या हृदयी प्रेमाने मल्हारी देव चिंतावा. करता मल्हारीचे चिंतन अधिव्याधी जाती पळवून जवळी घे नीती कदापि न भूत प्रेत पिशाच कुष्ठ गळुद्रुद्र रोग इत्यादी महाबलिष्ठ रोग नष्ट होती महारोग. चिंतिता मार्तंड भैरवासी प्रतिचार 3 दिवसांचा ताप उचकी नाशाचा. उपाय एक आहे साचा चिंतन मार्तंड भैरवाचे. मस्तक शूळ निरसोनी जाई रणविद्युते विवादे विजय होई सर्व कार्य सफल होई. मार्तंड भैरव चिंतिता घनघोर वनांमध्ये व्याघ्रसिंहादी श्वापदे त्यांची बाधा कधी न होते. चिंतिता मार्तंड भैरवाला सर्व कार्य सिद्धीस जाती सर्व बाधा नष्ट होती सर्व मनोरथ सफलपूर्ती. चिंतिता मार्तंड भैरवाला पुत्रार्थियांसी पुत्रप्राप्ती धनार्थीयासी धनप्राप्ती विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होतसे. मल्हारी कृपेने अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते. दासी राज्य मिळते करिता स्मरण मल्हारीचे. आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्य स्मृती प्रतिभा शक्ती संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारी कृपेने. चंदन आहे शीतल त्याहुनी चंद्रमा अति शीतल याही पेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड दैवराणा. मल्हारी देवा जय जयकार माळसा कांत जय जयकार मैघनाथ महीपती जय जयकार मैराळ खडगराजा जय जयकार खंडेराया जय जयकार जय राजा तव जय जयकार प्रेमपूर स्वामी जय जयकार येळकोटे खंडेराव. ऐसे मल्हारीचे चिंतन करिता चिंतन सर्व संकटे जाती पळवून सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना. राज्यद्वारी महामार्गावरी घोर संग्रामी असता जरी अग्निचोर भयंकरी कशाचेही बाधन होतसे. नाना सिद्धी प्राप्त होती शांत सुखी पूर्ण मिळती मनोकामनाचं फळ होती कंती करता चिंतन मल्हारीचे. या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धीचे साधन आनंदरूप मल्हारी भगवान त्यासी भजितो मी सर्वदा. भजन पूजन मल्हारीचे करता पठन कवचाचे मंत्रस्तोत्र जप नित्य साचे सिद्धी मिळती सहजची. पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनाला आला त्याचे निरसन करावे. नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांची काय मानवयाचे भिन्न एक देव. शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल. मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर म्हणून हेवा हा विचार मजहुनी काही भिन्न नसे. मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा अंशावतार दृढ श्रद्धा ही असावी. भजन भजन मल्हारीचे जपो पठन कवचाचे तेच आहे शिवशंकराचे. शिव मल्हारी एक असे हे मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असे खान. आयुरारोग्य चिंतामणी हृदय सदा धरा सदाचा. त्रिकाल करता कवच पठन कृपा होते न लागता क्षण. चारी पुरुषात तक्षण लाभती मल्हारी भक्तांना. मनी आणावे ते होते असाध्य सारे साध्य ठरते. मनोवांचित घडून येते मल्हारी कवच पठन करिता. 10 वेळा प्रतिदिवस येचे पठन करा 1 मास. जितेंद्रिय उपवास भूमीवर शयन करा. स्वप्नात येईल मल्हारी वर देईल खरोखरी. शतपाठ करता साचारी शापमुक्ती लाभेल. नित्य सहस्रावर्तन करता अहोरात्र जपन. प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निज भक्ता. मल्हारी राया तुझे नाम सर्व सुखांचे असे धाम. अमर्याद तो कल्पद्रुम भक्तोद्वारा प्रगट झाला. तू तीर्थप्रयाग केवळ सौख्यदाता अति निर्मळ. महीपती तू कृपाळ आलो शरण मी तुझ्या चरणा. भजन पूजन जे तुझे करती
नित्य कवचावर्तने होती त्याच्या सुखानुगो गणती ही चळवी नवनी सेवे करीची. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरुमावली विरचित प्राकृत मल्हारी कवच. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी हृदय स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ओम अस्य श्री मल्हारी हृदय मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषय अनुष्टुभिछंदा श्री गंगा माळसायुक्त मल्हारी देवता भूर्भुवस्व इति बीजं तत्सवितुर्वरेण्यम् इति शक्ति भर्गो देवस्य धीमहि इति किलकं धियो यो न प्रचोदयादित्यस्तं. श्री मार्तंड भैरव वृत्त्यर्थ मम समस्त पुरुषार्थ सिद्धर्थे जपे विनियोगः. पूर्व श्वेतांबर देवा अग्नेय रुद्रभैरव दक्षिणचंद्ररूपाय नैऋत्याक्रोध भैरव पश्चिमे उन्नतग्रीव वायव्या कालभैरव उत्तरे सिद्धी सिद्धांत ईशान्य शिवकर्पुरम ऊर्ध्वे कालविरूपाय अंबरे मल्लहारिणी अंतरिक्ष सदानंद यळकोटी स्वरूपिणम एव एकादश देव रक्षे त्रैलोक्य सर्वदा विजयी सर्वकामार्थ क्षेत्रपाल महीपते भ्रुवो मध्ये तु ओंकार द्विदले सहस्रभावन नेत्रे त्रिपुरांतक देवनासिके महाहारकम मुखे मुमुक्षनाथाय कंठकर्मकलामृतं हृदये हरिलिंगाय स्कंदे कर्म हरिप्रियं पुष्टे प्रिले रुद्राय उदरे हृदयार्थकर्जं मध्यं रक्षतु नाशकायार्थिनाभिनार्दजायते गुह्य गुरुथान्माय जंघे जीवप्रदोक्तु जानुमण्डल जानाथ पदप्रसाद प्राप्तये. अंगुष्टे सर्वतीर्थानि सर्वांगे परमेश्वर एव अंगेषु दिव्यस्त मार्तंड स्वरूपिण प्रथम काशीनाथाय द्वितीय पंचलिंगयो तृतीय प्रेमलिंगाय चतुर्थे देवरूपिणीं पंचम पंचप्राणाय षष्ठ षड्भुजं क्षेमकं सप्तकं संपाक सिद्धि अष्टम अंबिकाप्रियं नवम नागनाथ च दशम शोषहारक एकादश महारुद्र द्वादश ज्योतिर्लिंगयो त्रयोदश त्रयोर्गिच चतुर्भुज भुवनत्रये पंचम मंडलपूर्व षोडश समाधिने सप्तदश गुह्यरूपम् अष्टादशं अब्जकं नवदश नैसर्गिकं देवीं तन्नो देवी प्रसन्नता. 19 नामानि विश्वंभर स्वरूपयो ज्ञानसिद्धी भवेत्प्राप्ती. एकादश जपजले स्मशाने दशपाठच सप्तवार पठेन्नर सर्वशगो हवेत सर्वशगो भवेत हानी संग्रामे विजयी भवेत. अश्वत्थ बिल्वमंदार चंदन धातु पंचक श्यामा सुगंधी कादंबा नववार पठेत् सुखम मंत्रसिद्धी नवरात्रेण अष्टरात्रच दैवतं पंचरात्रे जनवश्यं त्रिरात्रं त्रिसमाहितं द्विरात्रं व्याघ्र सर्पाणां मोहन मंत्रमालिका एव हृदय मार्तंड पाठ शवो शुभकुल जये. मार्तंड क्षेत्रे मान्यो वा कर्म धर्म सुखो वह एव विशन्ति ते कार्य मार्तंड रूप दर्शिनं भावार्थ तारको देव परब्रह्मा स्वरूपिणीम् इति श्रुति स्मृति योगार्णव श्री मार्तंड अवतार प्रोक्तम ईश्वर पार्वती संवादे मल्हारी हृदय स्तोत्र संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. मल्हारी अष्टकम. त्रिलोकी मणिमल दैत्य सकळा अजिंक्य झाले मही तेही ब्रह्मांड हो मध्वजे विध्वंसिले सर्वही आला ते समही सदाशिव स्वये सोडोनी ब्रह्मांड हो. तो हा पाहुचला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो संगे घेऊनी सप्तकोटी गण हो आला असे भूतला खंडेराय म्हणून प्रगटला अद्भुत त्याची लीला संबोधे मणिमल्ल मर्दोनिया केला पहाडांच हो. तो हा पाहुचला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो गीता हा अवतार दृष्ट मुनी सद्भक्त रक्षियले गायी ब्रह्मण हो महवने हे धर्म संस्थापिले कार्ती गाती मृगमुनी जन सदा सत्कीर्ती उदंड हो. तो हा पाहुचला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो संतोष सर्व जन सर्वदा उधळीती भंडारा देवावरी झाला से विजय म्हणून दिवट्या लावूनिया प्रेमरी केला वास शिवे तळ्या उचलिल्या निर्दाळे दैत्य हो. तो हा पाहुचला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो प्रारंभी स्थळ प्रेमरी दधुपरी पालिस आला असे नळदुर्गती सरे विशेष चौथे जेजुरीच हे असे एशी जवस्थान काविरती पृथ्वीत नवखंड हो. तो हा पाहुचला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो शोभे दिव्य कला सुरंस पिवळा आपादपर्यंत हो. झाले लोचन तृप्त पाहता मुक्षशी तो माळसा कांत हो अश्वारूढ करी स्वयंत्र जळके शस्त्र अखंड हो. तो हा पाहुचला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो ईशी कुलदेवता नमुनिया तो जो नित्य भावे भजे त्याला काय उने नमघात सदा अद्यापही देई जे दाता देईल भक्तिन्मुक्ती समान वारुणी पाषंड हो. तो हा पाहुचला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो मल्हारी अष्टक जो पडेल अथवा ऐकेले अत्यादरे त्याची ही कळी काळ दास्य करून या राहिले हे तो खरे तिथे शाश्वत रंगला निज सुखे वारुणी अडंब हो. तो हा चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी दे महात्मे श्री गुरुमावली विरचित मल्हारी अष्टक संपूर्णम. मल्हारी मार्तंडाचा जप मंत्र 11 वेळेला. ओम ह्रीं भ्रूं त्रूं श्रूं ह्रीं ध्रूं प्रियानंद गंगा महालसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाररे नमः. भ्रूं ध्रूं ह्रीं स्त्रूं त्रूं भ्रूं ह्रीं
ओम व्रीं भ्रूं त्रूं श्रूं ह्रीं द्र्यूं प्रियानंद गंगा महालसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाररे नमः. भ्रूं ध्रूं ह्रीं श्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम व्रीं भ्रूं त्रूं श्रूं ह्रीं द्रूं प्रियानंद गंगा महालसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाररे नमः. भ्रूं ध्रूं ह्रीं श्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम व्रीं भ्रूं त्रूं श्रूं ह्रीं द्र्यूं प्रियानंद गंगा महालसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाररे नमः. भ्रूं ध्रूं ह्रीं श्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम व्रीं भ्रूं त्रूं श्रूं ह्रीं द्रूं प्रियानंद गंगा महालसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाररे नमः. भ्रूं ध्रूं ह्रीं त्रूं श्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम व्रीं भ्रूं त्रूं श्रूं ह्रीं द्र्यूं प्रियानंद गंगा महालसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाररे नमः. भ्रूं ध्रूं ह्रीं श्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम व्रीं भ्रूं त्रूं श्रूं ह्रीं द्रूं प्रियानंद गंगा महालसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाररे नमः. भ्रूं ध्रूं ह्रीं त्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम व्रीं भ्रूं त्रूं श्रूं ह्रीं द्रूं प्रियानंद गंगा महालसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाररे नमः. भ्रूं ध्रूं ह्रीं त्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम व्रीं भ्रूं त्रूं श्रूं ह्रीं द्रूं प्रियानंद गंगा महालसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाररे नमः. भ्रूं ध्रूं ह्रीं त्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम व्रीं भ्रूं त्रूं श्रूं ह्रीं द्रूं प्रियानंद गंगा महालसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाररे नमः. भ्रूं ध्रूं ह्रीं श्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम व्रीं भ्रूं त्रूं श्रूं ह्रीं द्रूं प्रियानंद गंगा महालसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हाररे नमः. भ्रूं ध्रूं ह्रीं त्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी सप्तशती. अथ ध्यानं ध्याये मार्तंड रूपम अचलचल विभू कोटि सूर्य प्रकाशम आनंद विश्ववंद्य सकल जनकर कर्मधर्माधिनाथम अश्वबोधा वरुड परमविरल श्री कोटि करदमं दर्पम श्री मल्हारी राजाय विजय जयकर म्हाळसाकांत सिद्धम. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जय जी गणनाथा तुझ्या चरणी ठेवितो माता देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमो ती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती सकळ काव्य उत्पत्ती तिच्या चरणाशी. नमो नमन करू नमन स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ तुम्हीच करता करविता या मल्हारीची सप्तशतीचे. करीतो मी नमस्कार त्या माता पित्यांचे उपकार मज असती थोर दाखविले जगतयांनी. एके दिवशी दिंडोरी गुरु माऊली वसती दरबारी पुसती दैत्यांशी सेवेकरी सेवा आपल्या कुलदेवताची. दादांनी दाखविली कुलदेवता आपण सांगावी कुलदैवत सेवा कशी करावी आता सेवेकऱ्यांच्या कल्याणासाठी. गुरुमाऊली उवाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात तयांची करता सेवा तो तत्काळ हो पावता आशीर्वाद तयांची मिळता सुख लाभे सेवेकऱ्यास. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितले जी निमेषारण्यात सनतकुमार ऋषींनी तो अवतरला मल्हारी या संसार सागरी कळी काळाच्या लहरी ताराव्या सकल जना दरिद्रा श्री मल्हारीचे चरण भाऊबंदाचे होते निवारण अधिदुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकऱ्यांचे. थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार केला तयाने संहार त्या मनी मल्लदैत्यांचा. म्हाळसा महाकाली स्वय प्रकटे शैलजा भाळी ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत अवतार कथा तयांची एकावी तुम्ही साची पूर्वीला आस भक्तांची श्री मल्हारी सप्तशती. कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे आले तेथे भवानी नमस्करेला शूलपानी एखादी सर्वांगी व बैसोनी पुसती झाली शिवासी. पार्वती उवाच. देवा तुमचे नाना अवतार तयांसी नसे पार तो उद्धरिला मानवा भवसागर तयांशी महात्म्य सांगावे करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया. श्री शंभू उवाच. श्रीदेवी अंबिके वरानने तुझ सांगणे वचने भक्ती मुक्ती कारणे मल्हारी अवतार माझा. पूर्वी कृतयुग माझारी कवणे एके अवसरी पिढिले ऋषींवरी भारी देत त्रासे करुणिया ऋषी नामे सनतकुमार जो प्रत्यक्ष ब्रह्माचा कुमार.
दरिद्रे पडिले जे ऋषीवर तयांप्रती सांगत असे. सनत कुमार उवाच सप्तधर्मपुत्र तपाशी आले मणिचूर पर्वताशी अतितीव्र तपे मानसी करते झाले आश्रमासी. त्या आश्रमाची महिमान श्वापदे वैर सोडून करीती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नादताती. तया वनांच्या ठाई मयूर नाचती पाही कोकिळ आळवी तिलवलाही बक शुक रुंची करताती. ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपकल लताचा बडिवार केळी नारळ फणस सुंदर शोभत असे त्या अंगणी. आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित. मल्ल देत तेथे पर्वतावरी आला एके अवसरी खडक झळके तयांचे गज करी छेदित असे वायुते अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करत सकळ ऋषी मंडळींना. ऋषींचे आश्रम विध्वंसिले अनेक वृक्ष उपटिले दैत्यांनी अत्याचार केले. अति ऋषी परिवारावर अग्निहोमांची यज्ञकुंडे आश्रमातील उदक पात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले. पुष्पांची वृक्ष उन्माळिले घरे दारे विध्वंसिले मद्यपान करता आले उद्ध्वस्त केले आश्रमास तय. मग ते आश्रमासी कळा भग्न झाली तय वेळा जैसा धरणी कंप झाला म्लानवदनी सृष्टी सारी. ऋषेश्वराची घोर पीडिता कंठीपाशी असे बांधिता वापी सरोवरमध्ये बुडविता देत ते महाबाहो. तया ऋषींच्या कांता त्यासी व्याकुळ करिता नाशिल्या त्या पतिव्रता म्हणलं देत ते वेळी. ऋषी बोलती मनी आता आश्रम सोडून कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पिढी करुणी. पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळे प्राप्त झाले देते आम्हा गांजिले आम्ही अनाथ जाहलो. आता कोणाचे सांगणे कोण्या राजासी मागणे देवराजही जिंकून असे या मल्ल दैत्यराजासी. हा वृत्तांत सांगो इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी. का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी पिढा सांगू महादेवासी. तोच हारेल दुःखराशी येथे विचार करते मनाशी देते पीडित ऋषींवर. आणि का पर्वता जाणे तेथे कुटुंबे अग्निहोत्र ठेवणे मग आम्हाला जाणे अन्यत्र सायासी. हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र ते करुणे पवित्र गुरुमावली कथन करी. इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावात टीका ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथमोध्याय श्री कुलदेव दखंडे रामहारा चरणार्पणमस्तु. अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवणी पर्वतासी गेले सारे अमरावतीसी. इंद्र राजा सांगण्या रत्ने झळकती सिंहासनी इंद्र बैसला आसनी अनेक अप्सरा येऊनी करती तयांशी सेवा. तेथे सेवितसे अग्नी यमपाश सोडूनी कुबेर नवनिधी घेऊनी सेवा करतेसी शुक्राची. सूर्य शांत मूर्तीसी चंद्र सर्व भावेसी बृहस्पती करिस्तवनाशी. त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्रनगरी प्रवेशले देवसभा देखते झाले देवता सारे तेथे विराजले अमरावती नगरीत. ऐसा तो देवराणा देखून ऋषीगणा स्वतः उठवून या सिंहासना तयांसी नमस्कार करता झाला. इंद्र उवाच दुर्लभ तुमची चरण करतसे मज पावन तुम्ही कार्य घेऊन कवन सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच तुझे अभय आम्हासी म्हणून मणिशूर पर्वतासी आम्ही करतो होतो तपासी. आला दैत्य मल्लदैत्य तेथे मल्लदैत्य घेऊन दैत्य परिवाराला आश्रम येता झाला. आम्हासी पिडू लागला तपभंग करावया. आम्ही जीव मात्र धरून कुटुंबे अनेके पर्वते ठेवून आले तुझ शरण. तू सर्व जानसी देवराया इतके करणे दैत्य मनी मल्ला वध करणे आम्हासी आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय करून या. शुक्र उवाच त्या दैत्ये ब्रह्माचे आराधिले एके अंगुष्टे तप केले धूम्रपानासहित जपिले. तयाने झाला त्या तपबळी उन्मत झाला तो दैत्य. कोणी जिंकू न शकत त्या महादृष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे महाविष्णूचे वृत्तांत सांगावे आमचे क्लेश वधवावे. तोच पालन करता सृष्टींचा धर्मपुत्र निघाले तेथून हृदय श्री विष्णू चरण स्मरून पाहण्या वैकुंठ भुवन कृपादृष्टी तयांची मिळण्या. पोहोचले वैकुंठ भुवनी सुंदर मंदिर पाहुनी भक्ती जडली चरणी वैकुंठपती तेथे वसे. देखील ऋषींनी कमलनयन केला पितांबर परिधान रत्न जडित सिंहासन शोभत असे मेघ सावळा. केयूर कंकण किंकिनी शोभत कंठी कौस्तुभ झळकित करणी कुंडले मिरवित हृदय वैजयंती शोभत. गरुड सेवा करी हस्ती गदा पद्म शंख चक्र शोभी पद्मासनी बैसले श्रीहरी वदन सुहास शोभे. सौंदर्याचा वेनिधी ओतिला रत्न खचित मुकुट शोभला. सुवर्ण तेज सूर्य भासला श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदादिक कपिल मुनी सिद्ध साधक जवळी ते सनकादिक भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहुनी आनंदले नेत्र तयांचे जळी भरले. नमस्कार उभे टाकले श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच जय जयाजी पुराण पुरुषा निरामया निराभासा नित्यानंदा ऋषिकेशा परमानंदा लक्ष्मीपती लक्ष्मी सहित राजहंसा जगदान्मया जगज्जीवना. ऐसी स्तुती एकोणी संतोषला तो चक्रपाणी मेघ गंभीर वचनी पुसदा झाला ऋषींसी. श्री भगवान उवाच प्रसन्न झाले तुम्हासी का येणे केले वैकुंठासी. सांगावे तुम्ही मजसी धर्मपुत्र ऋषीवरांनो. तुम्हा ते गोणे कष्टविले कवणे पापी भेडसाविले दुर्मते तपभंग केले चित्त शोभविले तुमचे. ऐकून महाविष्णूंची वचने संतोषले धर्मपुत्रांसी मने. नमस्कार करुणे चरणे सांगते झाले तयांसी. ऋषी उवाच मणिशूर पर्वतासी आम्ही वसता तपासी मनी मल्ल दैत्ये पिडिले आम्हासी. आमुच्या
मुचे आश्रमासी नाचविले अमरावतीचा राणा तो मणी मले जिंकिला पिढिले आम्हा ऋषीजना हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू वाच मणी मल्ल दैत्य माजले तपे ब्रह्मास आराधिले हमर तेजा हले कोणी जिंकून शके तयांची ते न हार मानती एका त्र्यंबक वाचुनी चला जाऊ शुभोनी तुम्ही आम्ही समवेत. वृत्तांत सांगू महादेवास विनंती करू त्यास तोच बदिले मनी मल्लासुरास चला ऋषींवर हो कैलास भुवनीची कथा निवारिल सर्व व्यथा साक्षी ठेवणी समर्था सांगत असे श्री गुरुमावली इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावात टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीय अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच महाविष्णूसह वर्तमान धर्मसुत ऋषीजन आकाशमार्गे करुणे गमन निघाले दर्शन कैलासासी तयांनी कैलासगिरी देखिला सहस्रचंद्र किरणांचा भासला शुभ्र शूल देखिला हिमगिरी शंभू निवास त्या कैलासगिरीवरी परिजात फुलले भारी चंद्रिकेसारखी निर्मळ परी नाना सुगंध दरवळी तेथे आम्रवृक्ष फुलले कळी पुष्पी परिमल फाकले जसे चंदन पुरुषी चर्चिले दाही दिशा घमघमित जेथे गंधर्व करती गायन किन्नरी नृत्य करुण शिवशंकराचा करण्या प्रसन्न 64 कला जागविती रत्नखचित शिखरा माघारी रूप पाहुनी नरणारी कामधुनु तेथे रवंत करी शोभताती अतिसुंदर हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले रत्नशिले असे उभारिले नाना रत्ने तेथे शोभले रत्नखचित स्वर्ण मंदिर कळस झळकती शिखरांवरी ध्वजा पताका शोभती अंबरी कोटी सूर्यतेजापरी सप्तप्रभावळी शोभती प्रथम सोमकांताची वळी दुसरी पद्मरागाची प्रभावळी तिसरी पुष्कराजाची केली चौथी निळकंठी शोभली पाचवी पोवळ्याची प्रभावळी सहावी पाचुने बांधली सातवी हिऱ्यांची निर्मिली झळकली वीज अंबरी मुक्ता कलांचा निर्मिला अमृतासारिका धवला स्फटिका समसोज्वळा भिंती शोभतात मनोहर ऐसा कैलास देखोनी धर्मसुद्धा आनंदी होऊनी श्री विष्णू संतोष पाहुनी तेथे झाले ऋषींनी देखिले पुष्पभुवन वर्णित तयांची महिमान लेखनी जाते आटून मज पामराची काय कथा त्या सुंदर शोभुवनी नाना देवता बैसुनी अष्टलोकपाल सेवा करुणे ओलंगताती अखंडित सुरवर सकल इंद्रादिक विद्याधर किन्नर यक्षादिक कुबेरादी मुख्य नायक सेविताती सेवकपणे अप्सरा समुदाय मिरवती गीत नृत्यांशी माला दाविती शिवसभेते रिझविती नृत्य गायने करुणिया ऐसे वर्णिले शिवभुवन पुढे कथा अतिगहन सावधान करुणी मन श्रुते हो तुम्ही परिसावे इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावात टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीयोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच देखो निसभरत्न जडित नाना कलावत सेवित थोर विस्मय धर्मसूत पावते झाले सर्व ही जे मनी मल्ले पिढिले तापत्रयाग्नीने पोळले ते शिवसभा पाहुनी आनंदले हृदया माझी अत्यंत सभे माझी बैसला त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषींवरी पूर्व पुण्य करुणिया जैसे शराब्दीचे कल्लोळ कामधेनुचे क्षीरधवल तसे कर्पूर गौर निर्मळ सोज्वळे दिसत असे कमळ दलीय पूजिला अंगी चंदन चर्चिला वरी कर्पूर उदळीला शोभतसे अतिभव्य शोभा जयाची सुलक्षणयुक्त चरण तळे दिसती आरक्त कोमले भक्तांच्या हृदय जिंकले पाप ताप शोक हरे ज्याचे पायी काळ वसत सर्व वेष्टी करुणी शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव मंज की पद्मासन शोभत व्याघ्रचर्म असे परिधानित वरी भुजंग असे कवळित आनंदे शोभ्यमूचा पानपात्र डमरू खडग पिनाक बाण खटवांग परशु अंकुश शृंग त्रिशूळ हाती धरियेला ऐसे दशा युधे मनोहरे प्रचंड दौर्दडे धरली करे कंकणे सर्पांची भयंकरे दिसतात दृष्टीसी पूर्वे सुंदर मुख कमळ कंठ शोभे सुनील ग्राशी भक्तांसाठी हलाहल परमप्रीती करुणिया पश्चिमे मुख कमळ मिरवत चंद्रासारखे निर्मळ दिसत कदर्भाचे दहन करीत शिव त्रिनेत्री शोभत असे उत्तर मुख शोभते शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विराजित सुवासवदन शिवसुंदर मेघासारिखे सुनीळ दृष्टी भयानक काळ सर्पा शोभत माळ दक्षिण मुख दिसत असे पाचवे मुख व्यक्त अव्यक्त सुगुण लक्षण रहित तडीच समुदायासारखी दिसत असा पंचमुखी शिवशंकराचे अर्धांगी गौरी जावसे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैसी गंगा समुद्री मिळाली ते भवानी शिवयोगा ते पावली सृष्टी सर्व ही आनंदलिता परमेश्वराची चैतन्य कला पाहतात श्री ती गिरिजा भवानी समवेत वसे शूलपाणी ऋषी संतोषले अंतकरणी साष्टांग प्रणिपात करीती ऋषी उवाच जय जयजी शिववरदमूर्ती जय जयजी गिरिजापती जय जयजी पशुपती नमन तुझे निजभावे नमन तुझ चंद्रशेखरा महंता गौरी प्राणेश्वरा जगन्नाथा परात्परा महारुद्र नमन तुझ नमन कर्पूर गौरासी नमन तुझ भूतन भावनासी भूतनाथ भव्य शंकरासी त्रिपुरांतक नमन तुझ नमन ज्ञानदायकासी नमन वेद जाणितयासी नमन वेदकर्त्यासी वेदधर्त्यासी नमन नमन सृष्टिकर्त्या ब्रह्मासी नमन सृष्टिपालन विष्णूसी नमन संहार रुद्रासी त्रिमूर्तीसी नमन असो ऐसी शिवाची स्तुती करुणी ऋषी सभेत उभे राहुनी विव्हळ अंतकरणी विराजोनी अश्रू डाळती तेथे शुंभ उवाच
तुम्हा कवनेक कष्टी केले, दुर्मध्ये तपभंग केले, कोणी तुम्हा दुखी केले, सांगा मज धर्मसुता हो. ऋषी उवाच, महादृष्ट मणिमल्ल देत, शीर्शैल पर्वती राहत, तप करुणी अद्भुत प्रसन्न करती. ब्रह्मास मणिमल्लासी मिळाले वरदान, तुम्हास जिंकून शके कवन, न जिंकती देवदानव. अमृतत्व प्राप्त झाले वरदाने, उन्मत जाहले, महितळी राज्य करू लागले. सकळ जनाते पिळिले, ऋषी तेही न सोडले. भगवंता तू सर्वत्र होसी, आमचा वृत्तांत जाणसी. महादोषात खंड दोषी, आम्ही काय सांगू तुझं. शिव उवाच, ऋषी हो तुम्हा तिथयांनी, नाही पिढिले दृष्ट कर्मे आयुष्य कमी केले. काल्प सर्पाच्या पेटारे विध्वंसले, त्या मनी मल्लसुरांनी. मी बदले त्या दैत्यांसी, म्हणून उठला महाक्रोधासी. जटा आपटीला भूमीसी, उग्र रूप धरुणिया, तेथे महामारी उपजली, स्वरूपी अग्नी दिसली. ऋषींनी तिला वंदिली, द्रुतमारी नाम तियेचे. द्रुतमारी उभी ठाकली, दंतदाडा विक्राळ दिसली. जिव्हा तिची अग्नी भासली, अति भयानक दिसे. असे शिवसभेतील कथन, मल्हारीचे चरित्र पावन. गुरुमावली करतसे वर्णन, स्वामी सेवे कर्यासाठी. इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थोऽध्याय. श्री कुलदेवता खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच, शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे, बाहू भूषण सर्पांचे, श्री शोभतसे मुकुटचंद्राचे, खडग पाश हाती शोभे, सवे श्वान थोर गर्जत, गण सप्तकोटी परिवारित, पिशाच समुदाय विराजित, शोभेत यात शंभू मार्तंड, समस्त देवाते आज्ञापित, याही आपणही युद्धात, सर्व सैन्यासहित, अग्निशस्त्र वाहनासहित, मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आनंदे करून. देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी, देवांच्या रणभूमीवरी, सैन्य वेगवेगळे परी, स्वामी कार्तिकी दावी कसुरी त्यावेळी मार्तंड भैरवासी. कार्तिक उवाच, मयूराचे वाहन आरूढले, शक्तीसहित बैसले, नीलवर्णी कवचे शोभले, ते वीर सैनिक माझे. ऐरावतावरी आरूढ झाले, इंद्राचे सैन्य ते भले, दावानळदिती शोभले, ते अग्नीचे सैन्य. कंठी घंटाचे नाद गर्जती, ते यमृत सती, निरंतर मास भक्षण करीती, ते सैन्य नैऋत्याचे. चंचल पाश हाती मिरवत, ते सैन्य वायूंचे. ध्वजा पताका असे हातात, ते वीर वरुणांचे. कांचन अंकुश सोज्वळी, ती सेना कुबेराची भली, गजमुख परुषी मिरवित, ती सेना गजननाची. शस्त्रे चामरे शुभ्र मिरविती, मृगमुखी सेना चंद्राची ती. सप्त अश्वरथी शोभती, ते सैन्य जाणावे सूर्यांचे. अश्वगजहंसा सारखे प्रेमळ, ते ब्रह्मदेवाचे दळ. शंखचक्र गदा हातातील, सेना विष्णूची निघाली. सनत्कुमार उवाच, देवसेना घेऊन सारी, वधावया मल्ल त्रिपुरारी, निघाला मणिचूर पर्वतावरी. शिवमार्तंड भैरव थोर सैन्य देखूनी, भयातुर दूत होऊनी, आले मल्लासुरापाशी धावूनी. सांगती सैन्य वर्णन तयाला. दूत उवाच, सैन्य आले जे असंख्यात, दाही दिशा व्यापिला अद्भुत, प्रदीप्त शस्त्रे असे झळकत, आला तो मार्तंड भैरव. मल्ल उवाच, काय वर्णिता तुम्ही सैन्यासी, आम्ही जाणतो शिवासी. वृषभ वाहन असे त्यासी, भस्म गजचर्म परिधान करतसे, अंगी तया सर्पासी, भूषणे असे संपत्ती त्यासी जाणे. आम्ही काय युद्ध खेळणे, देते हो मारा या दूतासी. सनत्कुमार उवाच, दैत्य राजा तो उठोनी, उंच शिखरावरी जाऊनी, मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुनी, भयभीत जाण मानसी जाहला. मग विराते पाचारुनी, रथ अश्वदेऊनी, बहुत सन्माने करुणी, युद्धास तयार करीतसे. सुरादेवनी असुराशी, देत झाला ऐरावतासी, देतसे सुरपाती गजासी, देत त्या महावीरासी. अमर मल्ल उद्वहंतासी, तांबूल देते वैदियासी, जय मंगल हो तो अश्वासी, नरविध्वंस देत तो. बोलविता झाला मकरास, शुभकर्ण उद्वकेशास, सुरासन अश्वी जिव्हास, ऐकिक दृष्ट सदी, जय इंद्रनील मकरदुंडास, खडगवीरा खडगदृष्टास, नागरधारी मकरदंत शुंड हस्तास. बोलविता झाला या अवधी ह्या दैत्यांसी, वस्त्र अलंकार तांबुलेसी, पूजिता झाला सुवचनेसी, मल्लासुर दैत्यराज तो. आज्ञा देतात झाला तयांसी, त्वरा करा संग्रामासी, आपणही आरूढाला इंद्ररथासी. शस्त्र अस्त्र परिपूर्ण, मल्ल तेजे असे दीर्घ होते, जैसा दीप विजता वाढत, तैसा दैत्यराजा भासत, मिरवत असे दुसपणे, तैसाच मनी दैत्य शोभत, गजस्कंदी आरूढ होत, शस्त्रे चामरी विराजित, मल्ला उल्हासित मल्लबंधूस. दैत्यसिंह नादे गर्जती, तेने गिरिकंदरे दलंती, यक्ष किन्नर शिखरे सोडिती, त्या पर्वताची, त्या वस्तीचे ठाई तत्पर, एकूणी सैन्य गोष्ट भयातूर होऊन येणारे नर गमन करीते झाले तिथून. आता संग्रामाचा रस सांगीन समर्थास दास, जे बोलिला व्यास. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमोऽध्याय. श्री कुलदेवता खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच, दृष्टकळीकाळते नाशी, श्रोतीय देत सर्व सिद्धीसी, ते मल्हारी चरित्र पाप विनाशी, सकळ भक्तजनाथे. सप्तकोटी
गणांसहित मार्तंड भैरव असे शोभत, त्याहून अधिक परिवारित मनी मल्लदित्य महावीर, दोन्ही सैन्य महाउन्मत, अतिक्रोधे संग्रामी भिडत, वीरसिंह नादे गर्जत, बधीर झाले भूमंडळ, अद्भुत वार करीती कोणाते त्रिशूळ मारिती, खडतर भाले वर्षती, खांडे करती एकमेकांचे, कुंजल कपाली कपाळ हानिती, अशुद्ध कुंकुमवर्णी दिसती, लोक सारे भयभाव पावती, कल्पांत जावला म्हणून शस्त्रांश्रे वादिती सनसनाट, तेने होतसे हृदयपुट, संग्रामी धीरण धरवे नेट, भय सर्व लोकांशी, आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती उभय सैन्य, मग तीव्र द्वेषाने भिडले सैन्याला, कोणी नाना रूपे घेती, कोणी विचित्र रूप पालटती, कोणी वाहने बदलती, असुरी ऐसी चेटकी, चतुर मोठी देवसेना, दैत्यांची डाळशी जेना, यास्तव मंत्रतंत्र जादूटोना, अघोरी उपाय योजिती, एक वीर शस्त्रघाते तुटले, अनेक वीर भूमी पडले, अनेकांचे प्राणहर्त झाले, महाक्रोधे करुणिया, जे दैत्य रणी पडले ते मागुती नाही उठले, शिवगण रणी पडले ते मार्तंड भैरव उठविले, पडता धीर खूनी दळभार, कोपे खवळला मल्लासुर, सारथी असी बोले महावीर, मी वदिन तया सगळा, खडगदृष्ट उवाच, नमन माझी मल्लासुरासी, सैन्य नपुरे आपुल्या कोपासी, मी असे तयार युद्धासी, विडा देई मज आता, खडगदृष्ट युद्धासी, आला असंख्य सैन्य परिवाराला, मद्यपाने उन्मत झाला कुंजर हत्ती रथांसह, शंभू उवाच, आला महादैत्य युद्धासी, घेऊन देवसैन्यासी, शीघ्र युद्ध करावे यासी, स्वामी कार्तिक तुझ, स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी, आपण पहावे युद्धासी, मी मारण्या दृष्टासी, म्हणून युद्धास निघाला, आपल्या सैन्यासमवेत कार्तिक रणी उभा राहत, मयुराची वाहन सवर्तमान, विचित्र शस्त्रे मिरवित, खडगदृष्ट उवाच, तू मार्तंड भैरवाचा बालक अससी, सैन्य आणून सैन्यासमेत आला आहे शिव, षडानना बाळ तू, तैसा नवे मी वीर, न धरू सेवकांचा आधार, मी तुम्हाशी एकांगी लढणार आहे, लेखा लाडक्या गिरिजेचा, माझे तिकट बाण खडतर, तुझे कोमलांग सुकुमार, तुझसी मारतीला पार, निवांत बैसावे दुर्गेजवळी, ऐसा शब्द ऐकिला, कार्तिक महाक्रोधी भरला, सहस्र बाण वर्षता झाला, त्या महादुष्ट दैत्यांवरी बाण जवळी आले, दैत्याने खडगानिशी दिले, वर्षावरी निवारले, अतिला अधवे करुणिया, दैत्याने संधान केले, स्वामीने आकाशी उठवून सुकविले, दैत्य खुरुपी संधान केले, सवेची 12 बाण सोडिले, तयाने स्वामींचे घायाळ केले, व्याकुळ झाला गौरीपुत्र, स्वामींनी शक्ती सोडिली, दैत्य बाणे निवारिली, न सावरता जवळ पातली वक्षस्थळी आदळली, दैत्यांच्या शक्तिघाती विवळ झाला, रणभूमीसी उताना पडला, प्राणात जिता झाला, खडगदृष्ट महादैत्य, हा दैत्य मारिला रणशी, सैन्य पळाले दाही दिशी, गण मारे ते तयांशी, अशुद्धचा पूर आला, ऐसा खडगदृष्टवर दिला, स्वामी कार्तिक विजयी झाला, सगळं देवे पुष्पर वर्षाव केला, स्वर्गातून वेळी, पुढील कथेचा सौरस, उल्का मुखासी युद्ध करीत गणेश, ते सांगेले समर्थास दास, गुरुमावलीच्या मुखाने, इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावाद टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी चप्ती 6 अध्याय, श्री कुलदेव खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच, स्वामींनी खडगदृष्टव दिला, मल्लासुर कोपे खवळला, उल्कामुखासी आज्ञा देता झाला, युद्धालागी दैतेंद्र उल्कामुख रथारूढ जाहला, सकळ सैन्य परिवारला, घेऊन रणभूमीसी पातला, महाक्रोधे करुणिया, तया देता देखिला, शंभू तयावरी कोपला, मग आज्ञा देता झाला, श्री गणेशास्तय वेळी, श्री गणेश रथारूढ झाला, गणांचे सैन्य घेऊन निघाला, उल्कामुखासमोर उभा टाकला, सैन्य परिवारासहित, उल्कामुख उवाच, अरे गौरीच्या बालका, सुके खाशी मोदका, येथे काय अश्वखा, जाई परतोनी माघारा, श्री गणेश उवाच, अरे दैत्याधमासी, उगाची किती बडबडसी, बक्षिण दे सैन्य मोदकाशी, क्षण एकही न लागता, मी आहे शिवाचा बालक, तुमचा झालो अंतक, संग्रामी माझा दाक, तुम्हा सकळ दैत्यांशी, ऐसे गणेश बोलता, दैत्य झाला कोपता, तीक्ष्ण बाण वर्षता, रथ तोडी गणेशाचे, गणेश लाजला अमानसी, आवेशोनी मग क्रोधासी, सोडिता झाला आश्वासी, दैत्य घायाळ करुणी, दैत्यकाळ रणभूमी, राक्षस मग काय करी, सिंहाचे रूप धरी, गणेश शुंडास विधारी, तिकड नखे करुणिया, गजानन महाकोपला, दंड हृदयावरी मारिला, शिरछेदिता जाहला, उडाला प्राणदित्यांचा, उल्कामुख सैन्यसी पडता, मल्ल कोपे खवळला, कुंतलोमास झाला देता, विडा युद्धास जावया, कुंतलोम युद्धासी निघाला, सवे लक्ष दळभार झालीला, चतुरंग सेनी मिरविला, महावीर बलाढ्यतो, दैत्य आला संग्रामास, मार्तंड भैरव पाहून त्यास, आज्ञा देतसे जय नंदीच, जावे तुवा रणभूमीत, नंदी संग्रामी निघाला, शिवाचे रूप घेता झाला, त्रिनेत्री पंचवक्री मिरविला, नागभूषणी चंद्रशेखराचा, सुवर्णाचे रती बैसला, त्रिशूलादी आयुधे सखला, तयांशी कुंतलोम बोलला, रणभूमी तय वेळी, कुंतलोम उवाच, अरे तू शिवासारखा दिससोशी, तयांची आयुधे घेशी, म्हणून काय शंकर होसी तू वाहन तयांचे, जय नंदी उवाच, महादेवाची कृपे करून शिवस्वरूप पावलो जाण, आम्ही आहो तयांचे गण, आलो वर्धार्थ तुझिया, मग कुंतलोम रागवनी, ललाटीचा स्वद पुसोनी, धनुष्याला बाण वतडवूनी, संधान करिता झाला,
शतलक्ष बाण सोडिले अति तिकट ते वर्षावले जय नंदीवर टाकिले महादैत्य रणभूमीसी नंदीने बाण निर्वाणीचा काढला हलाहले निर्मिला सर्व शक्तीने ओढीला सोडिता जाहला दैत्यांवरी तो घुंगावत जवळी आला हृदय फोडून गेला पृष्ठी रंध्रे निघून गेला दैत्य व्याकुळ जाहला दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता अनेक बाणे वर्षता नंदी पराभव पावता झाला त्या वेळी सारथी भूमीवरी पडिला अश्वरथ मुरडीला ध्वज धनुष्य मोडिता जाहला मुष्टीने जयनंदीचे देव सैन्य पळाले दैत्य सैन्य सबक्षिले खडगा ते दुर्गा मारिले सेनेनं त्यावेळी सैन्य बक्षिले देखोनी नंदी क्रोधे आवेसोनी रथसारथी घेऊनी सिंहनाद करत जाहला क्रोधे नेत्र दगदगीत प्रलय अग्निसारिखा दिसत शर जाळते सोडित जयनंदी दैत्यांवरी ते शर जाळे काय केले सैन्य अवेगीची मारिले मग अग्निबाण ते काढला कुंतलोम्यांवरी सोडिला ती कुंतलोम्याच्या हृदय आदळला रक्तपाशन करीत झाला प्राण घेता झाला त्या कुंतलोम महादैत्यांचे हेचा कुंतलोम मारिला जयनंदी विजय पावला पुष्पवर्षाव देवी कला ऋषींनी दिला आशीर्वाद उल्कामुख कुंतलोम मारिले गणेश नंदी विजय पावले आता मनिदैत्य कसे झुंजित ते परिसावे श्रोते हो इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावात टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तमोध्याय श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय 8 श्री गणेशाय नमः सनतकुमार उवाच अशी कथा सांगतो एक समस्त ऋषींवर हो सेनापती पडिलाचा वृत्तांत मनिमल्लासुरांनी ते वेळी मनिमल्ल दोघीजण महाक्रोधे तापले परिपूर्ण रणतुरे वाजवीत गहन रणभूमीचे निघते जाहले मनिदैत्य उवाच सांगतो तुझ मल्लासुरासी युद्ध करीत मार्तंड भैरवासी रणी पाहे माझ्या युद्धासी जे न देखिले कधी अरे जास स्वामी म्हणती इंद्रादिक देव पूजिती रणी जिंकिल मी शिवासी करुणी युद्ध संग्रामाशी मी जिंकीन त्या भैरवासी प्रसन्न करणे तुम्हासी जय पावे निश्चयसी ऐसे दानदैत्य राजा मनिदैत्य ऐसे बोलिला सिंहनाद गर्जिन्नला त्रिभुवन आंदोळता आला त्या अतिगर्जनेने नादे ब्रह्मांड गर्जित तेने समुद्र उचंबळीत सृष्टी सारी भयचकित झाली तैवेळी कपाळ सिंधूर चर्चिला दैत्य उंच वाढला रत्न मुकुट घेता झाला मेघमंडळांवरी विस्तभुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित विजय सारी कुंडले जमकत मणिदैत्य महावीर पर्वता सारिखा दिसत चरण चाली असे चालत पृथ्वी सारी कंपायमान येता झाला रणभूमी येता पाहुनी मनिसुरांशी मार्तंड भैरव म्हणे गणासी दूर व्हावे ये तुम्ही युद्धासी मी पाहिन देते बलवान संग्रामाचे इच्छे करून मार्तंड भैरवच रणी चालिला आपण सिंहनादे करी गर्जन आंदोळले त्रिभुवन मनी देते उवाच अरे महादेवा म्हणती तुझसी आज कोठे लपलासी भिक्षा सोडून आलासी सकल गणांसहित हेचा बोल एकिला भैरव कोपे आवेशला गदा घेऊन धाविला त्या अतिक्रूर महादैत्यांवरी दैत्यांच्या मस्तकी फेकिला लोह भारसहस्राची निर्मिली उंच गदा ती महाबळी दैत्यांनी खडगाने निवारली मनी दैत्य उवाच तुझ्या बळाचा भरवसा आम्हासी परी तुला दिसतोसी कैसे युद्ध करीसी आम्ही असो महाबली दैत्यांचे कृत्य देखोनी शंभू प्रज्वळला अंतःकरणी सोडिले सहस्रभरण प्रभाव बाणी त्या मनोद्बद दैत्यांवरी बाणजाळ येता देखिले दैत्य खडगे छेदिले जैसे योगेश्वरी जिंकिले चित्तासहित विषयासी दैत्य काय केले अकराशती खुरपी संधान केले मार्तंड भैरवे भस्म केले जोरदार हुंकार करून या देवाने बाण दगदगीत सोडिले ते तयांच्या मुकुटी आदळले रत्ने विखुरली त्यावेळी जसे नक्षत्री पडती भूमीवरी खडक चंद्र चुडे करी घेतले मनी दैत्यांवरी धावले वेगाने शिरतयांचे तोडिले त्या दैत्य मनिकासुरांचे मायावीय दैत्य काय केले शरभ सावजाचे रूप धरिले शंकराशी चावू लागले त्यावेळी रणभूमीसी शंभूने कतर्की शस्त्र घेऊनी दैत्य कापिला क्रोधे करुणी दैत्य गिळीय कतर्की मुख पसरोणी जणू गुटिका जैसी मग मार्तंड भैरव कोपला वक्षस्थळी गदा मारिला पृष्ठीवरी दैत्य पाडिला तो महादैत्य सूर दैत्य तुरुंगावरी आरूढ झाला खडग पडता पळू लागला शस्त्री जरी मारिला तरी तो युद्ध करीत असे यावरी गिरिजापती आवेशाला अग्न्यस्त्र टाकीत झाला मनी दैत्य जीवाग्री पोळला उदगी पडला आश्वासहित मनी पडला तेथे अश्वासहित तेथे तो तुरुंग तीर्थ झाले त्वरित बहुता पुण्य असे देत या भूमंडळा माझारी दैत्य महादेवा ते लक्षित तिकट बाणे संधान करत ब्रह्मांड सर्वव्यापित ते शरजाळे करून या असंख्यात शरपातले शंभूचे अंगी भेदिले कपाळी कुंडली लागले महादेवाच्या महामुकुटावरी बाणे शिवात खडतरले श्रीभूषणे सर्प भेदले मग मोडते झाले रुंदमाळे ते शिवशंकराच्या यानंतर शंभू आवेशला मनीचा त्रिशूळ मारिला अग्निस्वरूपे जाहला आघात वक्षस्थळी दैत्यांच्या दैत्य विबळ जाहला भूमीवरी पडिला डोळे फिरवू लागला मनी दैत्या सूर देवाने चरण उचलिला दैत्यांच्या मस्तकी धरिला तयाने हस्तकी धरला वैर विसरुणी देव संतोषला मनिकासूर उवाच
रणी मृत्यू देखील असी न सोडी तुझ्या चरणासी साक्षात जगदीश्वर होसी नमन माझे तुझसी तू भूताचा होशी स्वामी सकल जनांच्या अंतर्यामी नागेंद्रभूषण सर्व स्वामी तुझं नमन माझे नमन नीलकंठा रुद्र दानवांच्या अति महारुद्र शंभू शांता देवेंद्रा तुझं नमन माझे नमन रत्नमुकुटधरासी नमन गंगाप्रियासी नमन रजनीरूपासी तुझं नमन माझे नमन त्रिशूळ त्रिपुरांतका नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका परमहंसा स्वस्तिकाकारका खडगपात्रधरा कैवल्य साधदायका तुझ नमन माझे नमन भक्तजन आनंद करियासी विश्वनायक शेखरासी नमन डंबरू हस्ता सदाशिवासी नमन तुझ नमन माझे देत्याची स्तुती एकोणी प्रसन्न झाला शूलपाणी बोलता झाला कृपावचनी त्या मनिकासुर देत्यांसी शिव उवाच मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालं प्रसन्न वर माग मोक्ष साधन जो असेल चित्त तुझी या मी देईन तुझं वर हेसे बोलता चंद्रशेखर काय मागता झाला मनिकासूर परिसा श्रोते हो मनिकासूर उवाच देवा तू मज झालासी प्रसन्न जे मी केले तुझे स्तवन त्याचे करती पठन त्यासी अखंड लक्ष्मी द्यावी ते अश्वरथ गजाते पाविजे पुत्र पौत्री राजे कीजे महान सौख्य लाभिजे मुखीवाने सुललित असो स्तोत्र पठन जयासी मोक्ष द्यावे निर्धारेसी मस्तक माझे तुझ्या चरणांची निरंतर असो द्यावे माझे रूप तुरुंगासहित ते असावे तुझ सानिध्यात ऐसे वचन एकोणी समर्थ शंभू बोले तयांशी मार्तंड भैरव उवाच मनी तू मागितले ज्यावरासी ते तू पावसी निर्धारेसी तू पावसी मोक्षासी माझी या कृपे करुणी जे नर हे युद्ध एकती जे नर भक्तीने पठन करती हे उत्तम सिद्धी पावती भैरव कृपे करून या मनिकासुरे ऐसे वधिला शिव प्रसन्न जाहला ब्रह्मांड पुराणी वास बोलिला सप्तशतीत असे वर्णिला इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावात टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टमध्याय श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। सनतकुमार उवाच स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला मनी भक्तीने प्रसन्न झाला मल्ला ते रक्षावे इच्छिता झाला मनींचा बंधू म्हणून या मार्तंड भैरव उवाच बोलावे मनी विष्णूसी तुम्ही सांगा मल्लासुरासी सैन्यासहित जावे पाताळासी प्राण आपला वाचवावा तू गेली या पाताळ भुवना ऋषी करतील अध्ययना देव पावती पूजना या पृथ्वीवर तलावरी अंतकरण निर्मळ होती यज्ञ यागादी करती राजे राज्य पावती ऐसे बोलावे तयांसी देव यज्ञाचे अंश बक्षिती सर्व लोकी सुखी वसती तू न जरी जाशी पाताळासी हा भैरव वदेल तुझ ऐसे शंभू वचन एकोणी विष्णू गरुडावरी बेसोनी एकलाची शांत मूर्ती धरुणी मल्लाकडे जात झाला मल्लासुराकडे श्री विष्णू येता दैत्येश्वरी तयासी पूजिता महाविष्णू जाता सांगता मल्लासुर महादैत्यासी भगवान विष्णू उवाच मी प्रसन्न जाहलो तुझसी बहुत दैत्य पडिले रणासी सकळ सैन्य परिवारासी अतिनाश जाहला रणिबंधू गोत्रज पाडिले मित्र सोयरे वदिले आप्त विश्वासू मारिले महाक्रूर रण असे तुझ्या प्राणसखा मनिकासूर तोही मारिला महावीर ऐसे समस्त झुंजारवीर मारविले तुवा दुर्मदा मारले असंख्य महागजाते वायू वेगी या तुरंगमाते रत्न खचित अनेक रथा ते पडिले असंख्यात पाय दळाते आता ऐसी बुद्धी कीजे मार्तंड भैरवाची शरण जाईजे दैत्यासहित पाताळी राहीजे रक्षी प्राणा आपुले क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी मृत्यूरस असे वसे जयापासी तू युद्ध समर्थ नव्हेसी एक माझे दैत्य राजा मार्तंड भैरवाच्या क्रोधावळणासी तुझा देह जाईल आहुतीसी प्रचिती आली तुम्हासी मग विषभक्षण का कीजे प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी म्हणून सांगतो हितासी एक माझ्या वचनासी जावे पाताळी तुवा ऐकून विष्णूचे वचन मल्लासूर करे नमन स्वामी तू प्रसन्न झाला या दैत्यासी मल्लासूर उवाच मी मागिन ते द्यावे स्वामी तू येथे राहावे युद्ध माझे पहावे त्या शिवमार्तंड भैरवासी गणर शिवासहित वर्तमान रणी पडता जाण तुझं मी रक्षीन भरला दे पूजिला म्हणून तू उंच शिखरावरी राहे माझ्या युद्धाचे कौतुक पाहे मी महान दैत्य आहे वधील मी सर्वांस शंभूने रणी मारिला सैन्यासहित मणी गिळिला पाही मी प्राणसखा आपुला माझ्या हृदय तो वसे भैरवाची जठरे दारिण रक्तांच्या नद्या वाहवीन तयांमध्ये स्नान करीन विझवीन जठराग्नी माझी शस्त्रे भुकेली असती रुधिर प्राणशन करू पाहती तोवरी धृतीन पावती माझे अंतकरण स्थिर नोहे देवांचे रक्तबिंदू करून आकाश करीन परिपूर्ण तृप्ती पावेन प्राण ऐसे जीवितवे काय काम त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करतील जाण जैसा अग्नी तृणीदाहीन तैसे करीन समस्तांसी दाडांनी चवर्ण करून देवांसहित बक्षीन बंधू व मनिकाचा सूड घेईन ऐसा गरजे दैत्येश्वर बंधू शोभे विरोधही पवळत समुद्र शोषिला तरी नाही विजत आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास श्री विष्णू वाच सांगतो मल्लासूर तुझसी एक माझे परियसी सोडून आत्मघातकीपणासी सुखे पातळी बसावे पतंगाची वृत्ती धरिसी
तरी निर्धारे मृत्यू पावसी नीती दोषी कारण होसी एक दैत्य राजा दैत्य उवाच प्राणभये जे सत्व टाकीती ते कुंभी पाकी पचती अकल्पावरी तेथे वसती म्हणून लढेन भैरवासी याचा विष्णूने बोधिला दैत्य मानिता नाही झाला तेचा संग्रामी आला दैत्यराजा मल्लासुर तो गुरुमाऊलीची थोरी प्रसन्न करीतसे मल्हारी ही कथा तापत्रयाते हरी स्वामी सेवेकऱ्याच्या इथे श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावात टीका ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती नमोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 10 श्री गणेशाय नमः। सनतकुमार उवाच ऐसा विष्णूंनी समजावला दैत्य क्रोधे खवळला मध्ये उद्भत संग्रामी आला अनेक योद्धे घेऊन या माता शेंदूर असे लाविला मस्तकी जटा मिरविला उंच इतका मेघमंडळी लागला नीळ मेघ वर्णे दिसे मल्लासुर शस्त्रे मिरवित मायावी दैत्य समवेत अंगी कस्तुरी चर्चित कुंकुमगार सहित दैत्य ब्रह्माने काळकुट्ट निर्मिला काजळाचा गिरी ओतला आकाशी स्तंभ उभारला इंद्रधनुंचा तै वेळी महाकाय युद्धा मल्लासुर न वर्णवे त्याचा विस्तार थोर रणभूमीस आला महावीर सिंहनादे गर्जना करी त्यांच्या सिंहनादे करून मेरू छत्राखाली आला आपण केला सही कंप भय करून मुकुट पडला पर्वताचा भय कंप झाला समुद्राशी वडवानल सेवितयाशी शेषही कापे तळनेशी भूमी पडू म्हणत असे त्याचे भयनादे करुणी पृथ्वी आली कंप मानोनी सिद्धांनी सोडली असनी तपभंग तयांचा अनेक सैन्य परिवारीला मल्लासुर उभारणी राहिला मार्तंड भैरव देखिला मग आज्ञायित धृतमारीसी आज्ञेनी धृतमारी उठली हाताने कुंजराती धरती झाली आकाशे फेकली जाहली अतिप्रौढी करुणिया अश्वासहित रथ गिळती कुंजराती लढती तुरुंगे मारिती फेके उचलोनी महारथासहित शस्त्रघारे दैत्य पडताती दयांते जिव्वेने उचलती थोर कडकडाते सगळती द्रुत मारिते दैत्य सैन्यासी नानाविध शस्त्रे गिळती ते तिचे जठराग्नी मस्म होती ती अन्न जाहली होती द्रुत मारिसे त्यावेळी त्या बळी वाढू लागली अधिक पुष्ट झाली दैत्य सैन्य बक्षू लागली मल्लासुर कोपला तिच्यावरी दैत्य उवाच सैन्य भक्षण ग्रास करुणी तू पुष्ट झाली अससी जरणी न पुरसी माशा ग्रासा लागुनी द्रुत मारी असे जरी महान ऐकून येसी दैत्यांची बोली धृतमारी उंच जाहली सहस्र बाण वर्षो लागली तये वेळी रणभूमीसी गगनी मेघमाळा मोडली धारा पर्वतावर वर्षली तैसी धृतमारी सोडती झाली शरवर्षाव दैत्यांवरी ते बाण खाली आले महासुराच्या अंगी लागले पडताच मोडते झाले मल्लासुर दैत्यराजासी आकाशी गदा भिडवून धृतमारीच मारे रागवून तीही करी निवारण गदा हाती घेऊन या दैत्यराजे त्रिशूळ हाती घेऊन धृतमारीवरी गेला धावून तीही टाके मोडून त्या मल्लासुर दैत्यांचा धृतमारी कोपे आवेशली खडगाने दैत्य समारती झाली दैत्याची भुजा तुटली दैत्य होतसे विवळ तेथून शोणित निघाले तेथे शोणित तीर्थ जाहले मानवासी पवित्र करते झाले त्या मनिशूर पर्वतांवरी मल्लासुराने काय केले माया विभुजेस पकाडिले खडग घेऊन धावले धृतमारी वेळी धृतमारी भैरवनाथे गर्जली गगनाप्रती जाती झाली प्रचंड शिला बरसू लागली दैत्यांवरी रणभूमीसी दैत्य ही आकाशी उडला मग धृतमारी आकाशी भूमंडळा अमोघ बाण सोडले जाहला धृतमारीवरी गगनातुनी असंख्य बाण मारिले शरीर ते आदळले धृतमारीस भेदिते जाहले ती पडे रणभूमीसी बाणे भेदिले मस्तकासी शत लागले स्तनाशी स्कंदी वक्षस्थळी ग्रीव्यसी शतशत भेदिते जाहले जानू जंगा उराशी कपाळी गंडस्थळी नाभिशी असंख्यात लागले धृतमारीची विवळ जाहली ती धृतमारी पडली पाहुनी मार्तंड भैरव कोपला मनी निघाला दैत्यास सामोरा होऊनी दैत्यांतक महादेव लोण्याच्या अग्नित राशी अग्नि जैसा नाशी तैसा करील मल्लासुरासी दैत्यनाशक मार्तंड भैरव निर्वाण संग्राम सुरस मल्लासुरास वधेल महेश सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवे करी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशमोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 11 श्री गणेशाय नमः। सनतकुमार उवाच धृतमारीसी विजयी होऊन अतिशौर्योन्मत होऊन मध्ये प्राशन करून पार्तड भैरवासी दैत्य बोलत दैत्य उवाच मी मल्ल सांगतो तुझसी तुवा जावे कैलासासी तू न परसी माझ्या युद्धासी देवहीन असे तू सेवितो मी अनेक कुंझरी तू एका वृक्षभावरी तुझ मजसी नसे सरी माझे भाग्य असे थोरी तू गलचर्म पांघरसी दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी तू सर्पाची भूषणेलेशी आम्हा असती कांचनासी स्वर्ण रजमिश्रित चंदन त्याचे मजसी लेपन
तुझं भस्माचे उधळण असते चूर्णसहित स्मशानाचे. सहस्र स्त्रिया आम्हासी एक वृद्ध असे तुझ पाशी. माझे राज्य व त्रिभुवनाशी मी असे थोर. म्हणे युद्ध करील मजसी. लाज नाही तुझ्या चित्ताची. स्पर्धा करिता गाजासी. काय उंदीर समर्थ होय. समुद्राचे कराव्या प्राशन. बालक समर्थ होईल. प्रलयाग्नीचे शमन. काय पतंग करेल. काळातील मेघ निवारव्यासी. काय समर्थता वायुसी. सूर्याग्नीचे सुवर्णगिरीचे उन्मळ करण्यासी गजाचे सामर्थ्य नसे. हेसी कठीण वचने ऐकूनी. मनी खवळला शूलपाणी. सोडिले अनेक तिखट मनी. पाणी त्या मधोन्मध दैत्यांवरी. बाण येता देखिले. दैत्य पट्टीशे निवारिले. उग्र करवळा करी घेतले. वेगे धावे शिवावरी. दैत्य देता देखुनी. शंकरे दृढ मन करुनी. खडतर शर सोडूनी. दैत्य राजाशी रोखिले. बाण मल्लाचे अंगी आदळले. आदळताच ते मोडिले. दैत्य तृणा परिमानिले. खडगतर बाण निशिवाचे भैरवे उड्डाण केले. तिखट खडग करी केले करी घेतले. दैत्यांच्या वामभूमी भुजी मारिले. मग डमरू नाद केला. डमरू नादे ब्रह्मांड गर्जिले. दैत्य सिंहनाद केले. दोघांची युद्ध परवर्तले. उपमा नाही तयांची. मेरू पर्वताची या शिखराशी. कोणता पर्वत साजे उपमेसी. तैसे मातंड भैरवाच्या उपमेसी. कवन वर्णू लागले. कवन वर्णू शकेल. दैत्यांचे गजरूप धरिले. डोके गगनासी दागले. सप्तसागराशी आंदोळले. पुच्छांचे विक्षेप करुनिया. मदाची या दारा पडती. तेने पर्वत ओले होती. मधून मिळतो गजपती. वेगे चाले रणभूमीसी. गजाने शुंडा दंड उचलिला. तेने ग्रह नक्षत्र पळ काढिला. चंद्र सूर्याच्या आड आला. सर्वत्र अंधार जाहला. सिद्धीची वाटे भीती. गृहे सोडून या पळती. दैत्य सहस्र गर्जती. त्यावेळी रणभूमीसी. गर्जने भूमी आंदोळली. मेघे भूमीवरी पडली. आवेशला तेव्हा पशुपती. दैत्य राजा मल्लासुरावरी. करी खडग वांग घेतले. दैत्यांच्या मस्तकी मारिले. मल्ले वरीच्या वरी धरिले. चर्म खेटके करुनिया. मल्लासुर हासे शंकरासी. बळ तुझे कळले आम्हासी. भैरवे सोडिले अग्नी अस्त्रासी. दैत्यांवरी अतिक्रोधे. अग्नी ज्वाला तेव्हा निगती. पर्वत सिंधूर वर्णे होती. सागरे जलचर तडपती. महादाहे करुनिया. अश्रधूम आकाशी जात. नक्षत्रे आच्छादली जात. चंद्र सूर्यांची लोचने गळत. त्या महाधुमा करुनिया. अग्नी रथाचे जाळीत. लोहाची चक्रे वितळत. वीरांची टोपही तापत. ते काढून फेकित. तयांचे शस्त्रभार तापले. पाया ते चटके बसले. मस्तकाचे केस जळाले. त्या महावीरांचे छत्रे चामरे ध्वज जळती. काजळी होऊनी पडती. अशी अग्नी अस्त्रे केली गती. त्यावेळी रणभूमीची अग्नीच्या दाहिक करुनी. रक्तवर्ण झाले गगन. मल्लासुराचे अंग तापून तडतडा फोड उठती. शस्त्रांचा प्रभाव थोर व्याकुळ झाला. मल्लासुर होनी धैर्याचा सागर सोडी. मग पर्जन्यास्त्राशी मेघ आकाशी जमले. मुसळधार वर्षू लागले. अग्नी असी निवारले. पर्जन्यधारांनी रणभूमीवरी. मेरू अग्नी अस्त्र तापला. पर्जन्याने भिजविला. जणू वर्षा काळ पावला. तयेवेळी सर्वत्र दैत्यांची अस्त्रे अग्नी तापविली. पर्जन्याने ती भिजविली. निश्चल होऊन राहिली. जणू निसारे निशस्त्रे. पाशाने मेघ वर्षती. जणू आकाश भूमी पडती. गण दानवांची मस्तके फुटती. महापर्जन्य तो महावीर ते घाबरले. कुंजर आड दडले. तुरंगे आकाशी उडाले. पुढली चरणी करुनिया. मेघधारा वर्षती. सर्वत्र जल पावती. प्रलय समुद्रा परिसती. जलमय सारी रणभूमी. शस्त्रे सारी जलितरती. रथ असुरा असंख्यात बुडती. शव सर्वत्र वाहती. जलप्रलय ओढवला. शिवाने सैन्य बुडता पाहिले. वेगी मारुतास्त्र सोडिले. तेने पर्जन्यास निवारले. प्रलय नाहीसा झाला. मारुतास्त्रे जल शोषिले. ते आकाश समुद्र राहिले. दैत्य सैन्य उठवून नेले. नभात कापसा परी. ते वेळी मल्लासुर कोपला. दारुण सर्पास्त्र सोडित झाला. सर्वत्र सर्पू दिसू लागले. भैरव सैन्यासही सर्व फडा दंश करीती. विष सर्वत्र गाळीती. उडून जिवारी झोंबती. रणभूमीवर सर्वत्र मार्तंड भैरव आवेशला. गरुडास्त्र सोडिता झाला. गरुड भय सर्पे कंप सुटला. गेले पाताळे सर्पधारे. शंभू काय करिता झाला. पाशुपताश्रेय त्रिशूल मंत्रीला. मल्लासुरा ते मरता झाला. अधिक हृदय करुनिया. दैत्य गदा मुसळे मारित. शरे मुसळ्या ते निवारित. चक्र नांगर फेकित. परी तो त्रिशूळ येत असे. त्रिशूल सर्व शस्त्रे झाकीला. दैत्यांच्या जवळी आला. मल्लाच्या वक्षस्थळी आंधळला कालदंड जणू काय. दैत्य हाहाकार करीती. रणभूमी सोडून पळत. मल्लासुराचे डोळे भिरभिरत. पडला दैत्य रणभूमीसी. शंभू उवाच. अहो दैत्यराजा उठशी. का न युद्ध करीसी. तू तर थोर योद्धा अससी. का पडला रणभूमीसी. मातंड भैरव चरण उचलिला. मल्लाच्या मस्तकी ठेविला. चरणस्पर्शी दैत्य निर्मळ झाला. शत्रुत्व विसरला शंभूसी. दैत्य चरण मस्तकी धरून. लोचने आनंद जळे भरून. उत्कंठा भक्ती करून. स्तविता झाला शिवशंकर. मातंड भैरवाचे चरण. ते जे दुस्तर योद्धा हरण.
सदा ध्यावे आपण जो स्वामींचा सेवे करी. इथे श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावाचा टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती एकादशाध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमावली उवाच. मार्तंड भैरवाची चरण मस्तकी पडता विसरला तो मल्लासुर वैरता. क्षणेक संगत सतसंगती घडता दैत्य तोही बने देव बने. शिवचरणांची महती सांगितले श्री गुरुचरित्री. शिव तेज समर्थ असती स्वामी सेवेकऱ्यांची सद्गुरु. सनतकुमार उवाच. सांगतो ऋषी हो तुम्हासी जीव शेष उरला तुम्हालासी. मग करता झाला स्तोत्रासी मार्तंड भैरव शंभूचे. मल्लासुर उवाच. विनवितो मी भैरव तुझसी उद्धरी मज पापकर्मासी. पापात्मा पापकर्मासी देवा मज पवित्र करी. देवा मी उन्मत जाहलो त्रिभुवनाते पिडू लागलो. त्या कर्मे पाप सागरी बुडालो. शंकरा उद्धरी मज मी विनवितो शिवशंकरासी. जीवनसे स्वतंत्र कर्मासी तुझ सूत्रधार होसी. शंभू शुभ अशुभ कर्मफळाते तू जगाचा सूत्रधार होसी. तू विश्वासे पालन करीती चराचर व्यापून उरलासे. शंभू तुझ देवराया काय देते वेगळे असती. हे तू जानसी गिरिजापती तूच जगाचा अधिपती. तुझ नमन कैलासपती. नमो देवा महादेवा शिवास नित्यवंदन नित्यवदन रौद्र रूपासी गौरीपतेश तुझ नमो शंभुसी. नमो जगत्कर्ता शिवासी. नमो कल्याणकारी महादेवासी. चंद्रधरी मस्तकासी नीलकंठाय नमो नम. जो देव सकलांमध्ये चेतना रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये बुद्धी रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये क्षमा रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये मोह रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये काम रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये ब्रह्म रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये धर्म रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये हर्ष रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये क्रोध रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये मद रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये दंभ रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये अहंकार रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये वीर रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये क्रिया रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये शक्ती रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये शौर्य रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये विद्या रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये ज्ञान रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये लोभ रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये क्षुधा रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये निद्रा रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये भक्ती रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये मृत्यू रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. जो देव सकलांमध्ये आत्मा रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम. नमो प्रपंच रूपाय नमो प्रपंच हिताय नमो नमः. नमो विष्णुरूपाय नमो शिवरूपाय नमो नमः. नमो सूक्ष्मरूपाय नमो भव्यरूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवनाथाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो भक्तधारकाय नमो नमः. नमो जगसंहारकर्त्याय नमो जगपालनकर्ताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः. नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमः. ऐसी मल्लाची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी. शिव उवाच. मल्ला मी झाले प्रसन्न तुझसी माग आता उत्तम वरासी. मल्लासुर उवाच. नमी तुम्ही मार्तंड भैरवासी तू प्रसन्न असता आम्हासी. परलोकाची चिंता काळसी तुझे दर्शन झाले यावरी. देवा महान प्रताप करुण तुझं दास झालो जाण. उत्तम सुखी भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रादी देवांना. योद्धा तुझा सारखा मिळाला समरगणीय मृत्यू पावला. कीर्ती माझी भूमंडळा आता काय सांगे स्वामी. मी मागीन ते द्यावे तुझ्या नाम आधी माझे नाम असावे. शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा. मी केलेल्या या स्तोत्राशी पठन करेल त्यांना रासी. सकळ सिद्धी द्याव्या तयासी इतके का करावे स्वामी या. जे तुझी भक्ती करीसी त्यासी प्रसन्न व्हावे भवानीपती. त्याची रथाची आरती शीघ्र पुरवीची देवराया. लक्ष्मी वसती तयांच्या घरी रोग नसावे त्यांच्या शरीरी. न्यावे त्यासी मोक्षदारी स्वामी शिवशंकरा. भक्तीने भावे करुण तुझे करती ते पूजन. त्यासी निरंतर भावे प्रसन्न सुलभ हो स्वामी या. शिव उवाच. झालं मी तुझं प्रसन्न मागितले तुझे वरदान. ते देईन मी तुझं मल्लासुर तू देते श्रेष्ठ. सनतकुमार उवाच. रणी पडिल्या मल्लांचे 5 पुत्र आली युद्धासी. नावे तयांचे परीसी सांगतो ऋषीवर तुम्हासी. लोहार गला शूलधार देव गंधर्व कुंभवीर. 5वा महाभाव असुर हे पुत्र मल्लासुरासी.
ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षित झाला शूलपाणी न राहती दर्पे करून धावले ते महादेवावरी बरेव आवेशला मनी शाप दिल्या मूर्खाला गुणी तुम्ही राहावे पर्वत होऊन या भूमंडळांवरी ऐसी मल्हारीची स्तुती वाचती जे स्तोत्री ते सकल सुख पावती सांगतसे गुरुमावली इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वादशाध्याय श्री कुलदेव चरण श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शिव उवाच धर्मसुता हो तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत तो मी मारिला सेनेसहित या पवित्र रणभूमीत तुम्ही सुखी असावे आश्रमी अनुष्ठान करावे आपुलाईचे प्रमाणे राहावे या भूमंडळी पोटेही शिवाचे वचन ऐकोनी संतोषलास धर्मसुताचे मन मागती झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी धर्मसुत उवाच महेश्वर तुझ नमन मार्तंड भैरव तुझ नमन तू आमचे करुणी निरक्षण कृपावंत झाला आम्हावरी त्रिलोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वर आम्ही दूर करा आमचे वैरी मारा नाश तयाचा करा सदा येथे तू जे युद्ध केले मनी मल्लासुरस वधिले आम्हाचे दुःख मुक्त केले मार्तंड भैरव चंद्रशेखरा कळी काळदोषे पिढीले सागर संसारी बुडाले दारिद्र्य दुःख गांजिले त्यासी सुखी करावे आता आम्हावरी कृपा करणे येथे तू प्रगट होणे स्वयंभू स्वरूपात राहणे भक्तांच्या कल्याणासाठी धर्मसुताची एकोणी विनवणी सदाशिव अंगीकारी तक्षणी तत्क्षणी शक्तीसहित लिंगद्वय होऊन प्रगटला कल्पवृक्षाखाली शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी षष्टी तिथी आदित्यवारी शततारका दिवस नक्षत्रीय निलिंगी प्रकट झाली दोन्ही सुदिनी देव आले यात्रेसी कलत्रपुत्र परिवारासी ऋषी आले कुटुंबेसी त्या लिंगाजवळी ते मणी खंडे अधिष्ठिली मोठ्या उत्सव केली ती थोर राजधानी झाली प्रेमपुरी नाम पावली अशी ही प्रेमपुरी कलियुग होईल जेजुरी तेथे वसतसे देव मल्हारी भक्तांच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्र येती जैसे मार्तंड भैरवासी पाहती तैसी मूर्ती घडविली सकल जनांसाठी म कारनामे भूबोलीचे र कारनामे विष्णू म्हणीचे इला नामे पृथ्वी सांगीचे नामे बोलावे मैराळ त्या मैराळ देवांसी पूजिते झाले देव ऋषी करीत झाले नमस्कारची नाना पुष्पे वाहुनी धूप दीप लाविती नाना फळे समर्पिती अनेक देव नैवेद्य पात्रे करती त्या मैराळ देवतेसी कर्पूरे चंद्र लाविती हरिद्रा भंडार वाह नाना वाद्य वाजविती गीत नृत्य तेही करीती देवांची दवना वाहती तांदळ पिवळे समर्पिती पिवळे वस्त्र देती ऋषी गणते वेळी मोर पिसाची चामरे ढळती षोडोपचारे पूजिती नाना आरती करती स्तुती करती मल्हारीची देव उवाच जय जय जी देव खडगधरा जगन्नाथा चंद्रशेखरा जय गंगा मस्तकीधरा विश्वपालका महादेवा जय जय जी मल्लदे सैन्यवर्धना जय जय जी महादेवी विभंजना जय जय करिपात्रा पूर्णा जय जय शिवशंकरा जय जय जी मल्लमर्दना जय जय जी मणिसूदना जय जय दैत्य प्रेतासना जय जय जी मार्तंड भैरवा जय जय जी त्रिपुरदाहका जय जय जी असुरांतका जय जय प्रतापकारिका त्रिशूलधारी शंभू जय जय नमो दैत्य विघ्नांतकासी कली दोषहरा भक्तप्रियासी नमो करुणासागरासी संहारकारका मार्तंड भैरवासी नमो वैराल देवा मल्लासी नमो विश्वाचा पालनकासी नमो देवा अर्चित चरणासी वागीश्वर नमन तुझ नमो शिवाय नमो महेश्वराय नमो शंभवे पिनाकिनी नमन तुझ नमो शशिशेखराय नमो वामदेवाय नमो वीरपाक्षाय कपर्दिनी नमन तुझ नमो नीललोहिताय नमो शिवशंकराय नमो शूलपानाय कटवांगिनी नमन तुझ नमो विष्णुवल्लभाय नमो शिपिविष्टाय नमो अंबिकानाथाय श्री नीलकंठाय नमन तुझ नमो भक्तवत्सलाय नमो भवाय नमो शर्वाय त्रिलोकेशाय नमन तुझ नमो शितिकंठाय नमो शिवप्रियाय नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझ नमो कामारायाय नमो अंधकासुरसुदनाय नमो गंगाधराय ललाटाक्षाय नमन तुझ नमो कालकाळाय नमो कृपानिधयाय नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझ नमो मृगपनाय पानयाय नमो जटाधराय नमो कैलास निवासाय कवचिने नमन तुझ नमो कठोराय नमो त्रिपुरांतकाय नमो वृक्षांकाय वृषभारूढाय नमन तुझ नमो भस्मदुलित विग्रहाय नमो सामप्रियाय नमो स्वर्मयाय त्रिमूर्तये नमन तुझ नमो अनीश्वराय नमो सर्वज्ञाय नमो परमात्मनाय सोमसूर्याग्निलोचनाय नमन तुझ नमो हविषयाय नमो यज्ञमयाय नमो सोमाय पंचवक्त्राय नमन तुझ नमो सदाशिवाय नमो विश्वेश्वराय नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझ नमो प्रजापतयाय नमो हिरण्यरेतसयाय नमो दुर्दर्शाय गिरीशाय नमन तुझ नमो बालचंद्राय नमो अनघाय नमो भुजंगभूषणाय भर्गाय नमन तुझ नमो गिरिधनायाय नमो गिरिप्रियाय नमो कृतिवाससयाय पुरारातये नमन तुझ नमो भगवंताय नमो प्रथमानाथाय नमो मृत्युंजयाय सूक्ष्मतनये नमन तुझ नमो जगद्व्यापिनाय नमो जगद्गुर्वेयाय
नमो व्योमकेशाय महासेनजनकाय नमन तुज, नमो चारुविक्रमाय नमो रुद्राय नमो भूतपतयाय स्थानवे नमन तुज, नमो आविर्बुंधाय नमो दिगंबराय नमो अष्टमूर्तयाय अनिकात्मने नमन तुज, नमो सात्विकाय नमो शुद्धविग्रहाय नमो शाश्वताय खंडपर्शवे नमन तुज, नमो अजाय नमो पाशविमोचनाय नमो मुरुडाय नमो पशुपतये नमन तुज, नमो देवाय नमो महादेवाय नमो अव्ययाय हरय नमन तुज, नमो भगनेत्रविधाय नमो अव्यक्ताय नमो सहस्राक्षाय नमो सहस्रपदे नमन तुज, नमो अपवर्गप्रदाय नमो अनंताय नमो तारकाय परमेश्वराय नमन तुज. देव ऋषींची स्तुती ऐकूनी आली चेतनामूर्ती लागोनी उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊन देव मल्हारी तयापुढे देव मल्हारी उवाच, मी प्रसन्न झालो तुम्हासी मागावे तुम्ही उत्तम वरासी. ऋषी उवाच, देवा तुम्ही प्रसन्न झाले तुवा विश्वाचे साकडे फेडले, सैन्य सहित मल्हासी मारिले भार फेडिला वसुंधरेचा. मल्हारी तुम्ही इतके करावे, सर्वांची कुलदैवत बनावे, सकळ कुळाते सांभाळावे, निरंतर येथे राहून या भक्तांची घरी लक्ष्मी बसावी, संपत्ती बहुत व्हावी, संतती तया प्राप्त व्हावी, सुख लाभावे तयांसी, तयांचे वैरिक्षय पावती, भूतपिशाच्य बाधू न शकती, डाकिनी राक्षसांची न भीती, ग्रह पीडा नसे तया, जे पडती मल्हारी शतशती, तया न कशाची भीती, स्वामी समर्थांची लाभे फिरती, सकळ सेवेकऱ्यांना. मल्हारी उवाच, देव ऋषी हो ऐकिले वचनासी, माझा आशीर्वाद तुम्हासी, तो तुम्ही मागितले ज्यावर असे तो प्राप्त हो तुम्हा. मी तेथे निवास करतो, भक्तास सदैव साथ देतो, निर्भय तयास करतो, कल्याण तयांचे हो. ही माझी जेजुरी, मी राहतो गडावरी, प्रेम माझे भक्तांवरी, भावभक्तीने सेवा जे करीती. अशी ही युद्धकथा सांगितली स्वामींच्या भक्ता. श्री स्वामीच वदविता श्री गुरुमावलीच्या मुखे, इति श्री मल्हारी सप्तशती. श्रुते सदा परिसती, तया देव पावती विनवी स्वामी सेवेकरी. इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदशाध्याय. श्री कुलदैवत खंडेरामार चरणार्पणमस्तु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. गुरुमावली उवाच, अशी मल्हारीची कथा निवारिले सर्व व्यथा. ब्रह्मांड पुराणात असे सांगितले सर्व सेवेकऱ्यांसाठी. खंडेराव सर्वांचे कुलदैवत, कुळांचे ते कुलदैवत, तयांशी नित्यपूजित, सर्वार्थ प्राप्त होत. सेवेकरी उवाच, मल्हारी मातंड वैरवास, खंडेराव का म्हणत तयास, माळसा कांत असे नावास कसे प्राप्त झाले. श्री गुरुमावली उवाच, खडकदारी म्हणून खंडोबा म्हणती, माळसेचा तो पती, म्हणून तो माळसापती जाणावा सर्वांनी. देव मल्हारीस 2 पत्नी, माळसा बानाई त्या, ऐकावी माळसाईची कथा तुम्ही सर्व सेवेकरी. देवदानव युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात, दोघांनाही रसामृतात, त्यांचे वाटप कसे करावे. श्री विष्णूची मोहिनी अवतरली, दानव सेना सौंदर्याने वेडी झाली, देवांना अमृताची गोडी मिळाली, दानव मोहिनी मागेने राहिली, शिवशंकर रूपे भाळले, मोहिनीच्या मागे धावले, अति कामविव्हळ झाले, मोहिनी पार्वती जाहली. पार्वती मोहिनी होऊनी शंकरास झाली अश्वासुनी, तुम्ही मल्हारी अवतार धरुनी, याला तेव्हा पत्नी होईल, तिम्हा शेटवानी नेवासास, संतान म्हणवते तयास, सदा पूजित असे शिवास, माळसा जन्मली तयांच्या घरात. येता काळ उपर झाली, शेटजींना लग्नाची काळजी लागली, स्वप्नात अशी शिववाणी ऐकली, माळसेचा विवाह खंडेरायाशी. पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय माळसा विवाह झाला, शिवशक्ती एकत्र झाले. दुसरी कथा भानाईची, ती साध्वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची, ती तुम्हा सांगतो. इंद्राला कन्या 7, इंद्रदेवतयासी पुसतात, तुमचा भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही मजसी. 6 कन्या सांगतात, तुम्हीच भाग्यविधात येतात, 7वी वेगळी सांगत ती मात्र आगळी. माझे भाग्यविधी लिखित, जसे असेल भाग्यात तसेच घडेल मी जीवनात. इंद्राला राग आला, तयाने तिला पालक केले, एका पेटीत बंद केले, चंद्रापुरीच्या राण्यात टाकले, म्हणे तुझे भाग्य कसे. पेटी जा सापडली धनगराला, पाहून तया तिला बालिकेला थोर आनंद झाला, पोटच्या मुलीप्रमाणे ठेविले, तिचे नाव भानू ठेविले. तिने शंकराचे पूजन केले, शिवशंकर प्रसन्न झाले, तिला जेजुरीस बोलावले. जेजुरीच्या खंडेरायाच्या महालात बैसले दोघी माळसाकांत, भानू मल्हारीवर झाली मोहित, म्हणे आज माझा पती. खंडेराय ही बाळी तिच्यावरी, बोलले तिच्या लावण्यावरी, ध्यास बाणूचा अंतरी, सर्वत्र बाणूच दिसे, माळसेला म्हणे सारी पाठ खेळावा, हरणाऱ्यांनी वनवास भोगावा, असा करार ठरवावा. खेळात खंडेराय हरले, खंडोबा वनवासास निघाले, धनगराचे रूप घेते झाले, भानूच्या घरी राहिले 700 मेंढ्या सांभाळायला. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तेथे त्या सर्व मारिल्या, धनगर वाडा जमा झाला, खंडोबास दोष दिला, मेंढ्या जिवंत होतील, जर भानू लग्न करील, माझी पत्नी होईल, असे सांगे खंडेराव. माझी पती मल्हारी, भानू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी, तेव्हा दिसे मल्हारी,
बसवून तिला घोड्यावरी आले नळदुर्गगडावरी, तेथे विवाह करून आले जेजुरी नगरी. खंडेरायाचं भानाईस पाहताच दिसवतीच, राग आला माळसाईस, ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दासी जयांद्री म्हणून, तिचं आली भानाई भरून. तुझ्या आशीर्वादाने गंगा पार्वती सवती मत्सरात, जयाद्री साक्षी असत, त्या तिला शब्द देत पुढे अर्धी भार्या होशील. तिलोत्तमा नामे लावण्यवती सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरळी रूपे ती कृष्णा हाती शोभली. पुढे भानाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने. तिचं व्रता कालांतराने जेजुरीचं रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघे आले धनगराजवळी. तयांनी बेंडीची मागणी केली, तेव्हा चमत्कार जाहला. खंडोबाने स्वतः त्यांच्यावर फुंकिला आपला भंडारा. तोच झाला त्याचा उद्धार, मानवरूपी वाघे झाले. गुरुमाऊली वाच, देवभंडाराची कथा. एकावी भंडार म्हणजे हळद जाणावी, ही योगमायेची उत्पत्ती जाणावी असे ब्रह्मलिखित. योगनिद्रा श्री हरीची असे कथा सप्तशतीची. मनी मल्लासुर राक्षसांशी भीतीने योगनिद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश झाले रुचिवड पिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास, शोधावया योगनिद्रेस. झाली मंत्राची लक्षण आवर्तने, आले त्रिपुर सुंदरीचे प्रगट होणे. पिवळे कुंभ फुटले आसनाखाली दिगांच्या, त्रिपुरात सांगितयांसी घ्यावे या हळदीसी. ओळखावे योगनिद्रेसी हीच तिचं तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगाचे करेल निवारण. जणू हे असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगी. शिवांच्या मल्हारी अवतारी हरिद्रा उधळावे तयांवरी. कृपा करेले भक्तांवरी हा देव मल्हारी. पूर्वी एका बाळकृष्णाने मातंडाचा नैवेद्य फेकला रागाने, तेव्हा त्याला यशोदेने उखळीच बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वान रूप जाहला. नारदाने करून प्रयत्न भंडारा मिळविला भाग्याकडून. तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जाहला. तुम्ही रक्षल देवास तर देव रक्षल तुम्हास. सांगतो मी सेवेकराचं कथा तयाची एकावी. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर आले जाल करून गडावर, तेव्हा तेथील रखवालधार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले, गडात ताट फोडू लागले. गडावरील सैन्य झेपावले, सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगी निघाले. यवनी सैन्याला तयांनी पिटाळले. शत्रू सेना पळू लागली, तयांची खोड मोडली. गडगडत गडावरी गेले ज्वाज्वल मातंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा, यवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा दाबा त्यांना घेताना आला. बादशाह हसवत आला. मल्लू खान म्हणे खंडोबाला, 1.25 लाखांचा भुंग वाहिला त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवेकऱ्यांच्या घरात खंडोबाचा डाक असावा देवघरात. असे तो कुलदैवत 18 पगड जातीचा. चांदीचा डाक घडवावा, अश्वासह खंडोबा असावा. मागे माळसा असावी, घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास. न्यावे त्यास देवभेटीचं जेजुरी गडावरी. विवाह ठरता घरात, पूजा वेखंडेरायाच्या अंगणात. रात्री जागरण गोंधळ करातात, विवाहाचे आमंत्रण देवाचं. ज्ञानदेवाचा ज्ञानेश्वरी सांगितली सच्चिदानंदाने ती लिहिली. तसेच श्री गुरुमावली बदली लिही तसे सेवेकरी उवाच, देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरुमावली उवाच, देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. हुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून, धान्य त्यात पेरून ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने, त्यात पाणी सुपारी नाणे. ताम्हणात तांदूळ भरणे, त्यावरी खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चप्पाषष्टीपर्यंत रोज एक माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कृत्या पुरुषाने उपवास करावा. हा सप्तशती पाठ वाचवावा. 11 वेळा 5 दिवस ही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्टीला कुळधर्म करावा. भरत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बदलासहित पूजावा खंडेराय. त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तळी. करत्या पुरुषासह सर्वांनी ताम्हणात तांदळाने अष्टदल काढून त्यात भंडारा त्यात भरून तांब्यात सुपारी पैसा ठेवून खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून ताम्हणवर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचे येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करून ताम्हण खाली घ्यावे. असे 3 वेळा करून खोबरे वाटी फोडून भंडारा त्यास लावून जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडारा उधळावा जो फेर. खोबरे फेकावेचा उदर. करावा मल्हारीचा जय जयकार दिवट्या बुदल्यासहित. घरात असता पुत्र चिंता. ही सप्तशती वाचता. 11 रविवार उपवास करता. चिंता मिटेल सर्वांची. भक्तांची हाय काय कुणी. धावत असे न लागता क्षण. बिकट संकटे निवारण करीत असे खंडेराया. जय खंडेराय म्हाळसा देवी. सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसावी. जय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा खंड अंतरी. श्वान एखादा येता द्वारी. द्यावी द्यास भाकरी अन्नदान अवश्य करावे. विनवे तुम्ही खंडेरायास. स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यांस. समर्थ बनवावे तयाचा समर्थांचा सेवेकरी. समर्थचं इथे श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावाचा टीकाय. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दशाध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.
येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय. भारत माता की जय. क्षमा प्रार्थना. अपराध सहस्र जे होते हातुनी माझिया, मानुनी दास माफी मला तू शिवशंकरा. आभार न जाणे विसर्जन, नेने पूजन माफी दे मला तू चंद्रशेखरा. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा, मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपेश. शतापराधी जरी जो मल्हारी नाम घेतसे, सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ न शके. मी अपराधी शरण आलो मार्तंड भैरवा, दयेचे पात्र अहोगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे, ते करी माप हो देवा प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. येळकोट जय मल्हार. माझी पूजा करी गोड तुष्ट हो म्हाळसा कांत, गुह्याहुनी अतिगुह्य तू माझा जप एक हा, मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने खंडेराया. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ. श्री गुरुमाऊली विरचित. श्री कुलदैवत चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.